सिंधुदुर्गामध्ये पारंपरिक पद्धतीनं गाव होळी बसवण्यात आली। जिल्ह्यामध्ये एकूण 1136 ठिकाणी होळीचं पूजन केलं गेलं। त्यासाठी आंबा, सुपारी अशा प्रकारची परंपरेनुसार झाडं तोडून गावागावात होळी उभी केली गेली। कुठे ढोल ताशाच्या तालावर नाचत तर कुठे होळीलाच नाचवत हा सण साजरा केला गेला आहे। सिंधुदुर्गामध्ये 1.5, 5, 7, 11, 15 दिवस गावाच्या परंपरेनुसार शिमगोत्सवाची धूम असते। यावेळेस कुठे रोंबाट, राधाकृष्ण नृत्य, घोडोत्सव आणि कापड खेळ खेळून गावाची परंपरा ही जोपासली जाते। आमची जी होळी असा पोपडीची असता ती आम्ही आमचे वर्सलदार असतात त्यांच्या बागेत जाऊन आम्ही बघतो, तळयतो आणि मग त्याची होळी तोडतो। त्याका मग आमच्या वेंगुर्ल्यात फिरयतो। सगळे बालगोपा आमचे असतात ते सगळे फिरयतो। त्याच्यानंतर जागी नेऊन ज्याचे जागा ठरलेली असता त्या जागेवर ठेवून ती उभी करून त्याची पूजा पाठ करी जातो। थैसर आम्ही नारळ ठेवतो, पुढे आमच्या भटजींनी थैसर सगळे ह्या करतात।